ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। अभ्यास 13वा. यामध्ये आपण नवीन सर्वनाम शिकणार आहोत. आतापर्यंत आपण सर्वनाम पाहिलेले आहेत, पण ते सर्वनाम आपण जे पाहिलेले आहेत तो आपण तत् हा शब्द पाहिलेला आहे. तत् या शब्दाचा अर्थ होतो दूरची वस्तू दाखवण्याचा, वस्तू किंवा व्यक्ती. मग सगळे जे सर्वनाम आहेत ते तीनही लिंगात चालत असतात. मग तत् शब्दाचा अर्थ होतो तो. आता मी पुल्लिंग घेतोय. ती पण होऊ शकतं किंवा ते पण होऊ शकतं, कारण की प्रत्येक सर्वनाम तीनही लिंगात चालतं. आणि त्याला ए लावला की होतं जवळचा. हा, ही आणि हे. मग पुल्लिंग असेल तर तो, स्त्रीलिंग असेल तर ती, नपुंसकलिंग असेल तर ते. मग हे जे सर्वनाम आहेत हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात संस्कृत विश्वामध्ये. मग संस्कृताची श्रीमंती एवढी आहे की अशाच अर्थाचे, म्हणजे लांबची वस्तू दाखवणे आणि जवळची वस्तू व्यक्ती स्थान दाखवणे, अशाच अर्थाचे आपल्याकडं अजून दोन नवीन शब्द आहेत. तर सगळ्यात पहिला आपण जवळची वस्तू व्यक्ती किंवा स्थान कसं दाखवायचं किंवा जवळच्या गोष्टींसाठी कुठलं सर्वनाम वापरायचं ते पाहूया. मागे आपण थोडासा प्रकाश टाकला होता, आज आपण अजून प्रकाश टाकूया. मूळ शब्द आहे इदम. जसं एतत हा मूळ शब्द आहे, तत् हा मूळ शब्द आहे, तसाच इदम हा मूळ शब्द आहे. आणि एतत या शब्दाला पर्याय म्हणून मी असं लिहितो. इदम या शब्दाला किंवा एतत या शब्दाला इदम हा शब्द पर्यायवाची आहे. म्हणजे काय? तुम्ही एतत वापरा किंवा इदम वापरा, दोघांचा अर्थ हा, ही, हे असाच आहे. मग हा, ही, हे का आलं? कारण की सगळे सर्वनाम तीनही लिंगात चालतात. इथपर्यंत आपल्याला कळलं. मग हा जो एषः शब्द आहे, ठीक आहे, किंवा एतत् शब्द आहे, तो कसा चालतो हे मी मागच्या वेळी दाखवलं होतं, तरी पण पुन्हा दाखवतो. सगळ्यात पहिलं काय लक्षात घ्यायचंय? एतत् आणि इदम यामध्ये फरक नाही. मग आपण पाहिलं होतं एषः, एतौ, एते हे चालतं पुल्लिंगामध्ये. एषा, एते, एताः हे चालतं स्त्रीलिंगामध्ये. आणि एतत्, एतत्, एते, एतानि हे चालतं नपुंसकलिंगामध्ये. जसं सह, तौ, ते, तसंच एषः, एतौ, एते. जसं सा, ते, ताः, तसंच एषा, एते, एताः. जसं तत्, ते, तानि, तसंच एतत्, एते, एतानि. काहीच केलं नाही आपण. तत् ह्याच्या पुढे ए लावलं म्हणजे काय? एक सर्वनाम ज्याचा अर्थ जवळची वस्तू दाखवणे असा आहे, जे सर्वनाम आहे ते तीनही लिंगांमध्ये अशा प्रकारे चालतं. मग जसं एतत हे सर्वनाम तीनही लिंगांमध्ये चालतं, तसं इदम तेच अर्थ सांगणार आहे, ते सुद्धा तीनही लिंगात चालणार आहे. आता मी दाखवतो, लिहिण्यात वेळ घालवत नाही आणि वाचतो. बघा, आता हे इदम हे मकारांत सर्वनाम शब्द आहे आणि पुल्लिंगामध्ये आहे.
बघा, अ आता मी वाचतो. अयम, इमौ, इमे, इमम, इमौ, दोन दोन रूप होतात. एक एक लक्षात ठेवलं तरी चालतं. दोन लक्षात ठेवल्यानंतर सोन्याहून पिवळं. अयम, इमौ, इमे, इमम, एनम, इमौ, एनौ, इमान, एनान. मग हे खूप डिफिकल्ट होतं म्हणून मी एक एकच रूप लक्षात ठेवतो आणि हेच रूप बऱ्याच वेळा येतं. याचा अर्थ बाकीचे रूप येत नाही असं नाही, पण बऱ्याच वेळा इमम वगैरे येतं किंवा इमौ, इमान असं जे पहिलं रूप आहे. म्हणजे दाखवतो तुम्हाला लक्षात येईल. हेच बऱ्याच वेळा येतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवताना हे पहिला ठेवा. हे चांगलं झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे सहज ॲड करा. गीतेमध्ये सगळी रूपं आलेली आहेत, जेवढी तुम्हाला आता दिसत आहेत ही सगळी रूपं आलेली आहेत. ठीक आहे, आता पुन्हा एकदा सुरुवातीपासून वाचतो. इदम सर्वनाम, ज्याचा अर्थ हा जवळची पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, वस्तू, व्यक्ती, स्थळ दाखवण्यासाठी आहे. अयम, इमौ, इमे, इमम, इमौ, इमान, अनेन, आभ्याम, एभिः, अस्मै, आभ्याम, एभ्यः, अस्मात्, आभ्याम, एभ्यः, अस्य, अनयोः, येषाम्, अस्मिन्, अनयोः, येषु. न बघता वाचलं मी, माझं वेगळंच काहीतरी चाललंय. अयम, इमौ, इमे, इमम, इमौ, इमान, अनेन, आभ्याम, एभिः, अस्मै, आभ्याम, एभ्यः, अस्मात्, आभ्याम, एभ्यः, अस्य, अनयोः, येषाम्, अस्मिन्, अनयोः, येषु. पाहिजे तर ह्याचे एक एक वाक्य सुद्धा बनवूया. लगेचच आपण प्रयत्न करू याचे वाक्य बनवायचा. हम्म, मग तुम्हाला अजून समजेल. ठीक आहे, प्रयत्न करूया छोटे छोटे वाक्य बनवायचा. अयम बालकः अस्ति म्हणजे काय? हा मुलगा आहे. अयम बालकः अस्ति, हा मुलगा आहे. ओके. इमम, शिवः, बघा माझ्या मनाची वाक्य बनवतो, कळलं नाही तर विचारा. शिवः इमम बालकम पश्यती. शंकर भगवान काय करतात? या मुलाला पाहतात. बर ठीक आहे. अनेन बालकेन सह गच्छामी. आता मी काय करतोय? उपपद वापरतो जेणेकरून विभक्त्या मला एकदम हँडी म्हणजे लगेचच व्यवस्थित वापरता येतील. या मुलासह गच्छामी म्हणजे मी जातो. बर. अस्मै, बघा, अस्मै म्हणजे या. आता चतुर्थी ददाती आलं म्हणजे सोपं होऊन जातं. अस्मै, नाही कळलं विचारा. अस्मै बालकाय धनम ददामी. या मुलाला धन देतो. मुद्दामून अहम अहमचे वाक्य घेतो. बघा, अस्मात बालकात आनयामी. अस्मात बालकात आनयामी, काय आणतो? जलम. त्या मुलापासून काय करतो मी? पाणी आणतो. अस्मात बालकात जलम आनयामी. या मुलापासून सगळं जवळचं चालू आहे. अस्य, अस्य शिवस्य माता का. या शिवाची, या शंकराची आई कोण? माता असल्यामुळे झालं का. अस्मिन, अस्मिन विश्वे, अस्मिन पुल्लिंग शब्द पाहिजे. अस्मिन वृक्षे, या झाडावर. वृक्षे सप्तमी आणि अस्मिन त्याला झालं विशेषण. या झाडावरती किंवा सर्वनाम लागलं. या झाडावरती अस्मिन वृक्षे खगः निवसती. आता काय केलं? विभक्तींचे वाक्य बनवले. म्हणजे अयम शब्दाचा अर्थ कसा होतो? तर हे सगळे जे शब्द वापरले मी सर्वनाम, ते मी कशाला तरी जोडून, नामाला जोडूनच वापरलेले आहेत. बघा, इमम बालकम या मुलास, अनेन बालकेन या मुलासह,
अस्मै बालकाय या मुलाला, अस्मात् बालकात या मुलापासून, अस्य शिवस्य या शंकराचा, अस्मिन वृक्षे या झाडावर. हे समजलं नसेल तर विचारा. काय केलं? कर्ता, कर्म आणि त्याचे जे अर्थ होते, सोबत, साठी, पासून, चाचीचे, आतमध्ये, हे सगळे मी वापरले. नसेल समजलं विचारा. अजून असंच आपण पुढचं पण एक सोडवणार आहोत. त्याच्यामध्ये अजून क्लिअर होऊन जाईल. हम्म. बोला. समजलं सर. हा. म्हणजे हे काय आपण करतोय आता, बेसिक वाक्य बनवतोय आणि त्याच्यामध्ये फक्त इमम, अनेन हे सगळं जोडून देतोय त्या त्या विभक्तीला पाहून. जसं बालकम असल्यामुळे झालं इमम, अयम प्रथम असल्यामुळे बालकः, जसं रामः, अशा प्रकारे. नसेल समजले विचारा. अस्य म्हणजे हे सगळं काय चाललंय, जवळचे पुल्लिंग शब्दाबद्दल चाललेलं आहे. आता जवळचं स्त्रीलिंग शब्दाकडे आपण वळूया, हे जर ह्याच्यामध्ये अडचण नसेल तर. मग मी काय केलं, जरा असं डोकं लावलं की तृतीय विभक्तीचं वाक्य बनवायचं कसं. सह वापरून टाका, सोपं होतं. ददामी वापरून टाका, चतुर्थी होते. आनयामी वापरून टाका, पंचमी व्यवस्थित वापरता येते. आणि इथं संबंध लावा, शंकर आणि माता, मग षष्ठी वापरता येते, कारण की षष्ठी विभक्ती म्हणजे संबंध. आणि या ठिकाणी अधिकरण झाडावर काहीच विशेष केलेलं नाहीये. नसेल समजलं तर पुढचं अजून एक बघा, आणि त्यानंतरही नाही समजलं तर मग विचारा, निवांत बघू, घाई नाहीये आपल्याला. बघा, इदम हा शब्द पुल्लिंगामध्ये आपण पाहिला. आता इदम हा शब्द स्त्रीलिंगात पाहूया, एकदा वाचतो. इयम, इमे, इमाहा, इमाम, इमे, इमाहा, अनया, आभ्याम, आभिः, अस्यै, आभ्याम, आभ्यः, अस्याः, आभ्याम, आभ्यः, अस्याः, अनयोः, आसाम्, अस्याम्, अनयोः, आसु. पुन्हा एकदा वाचतो. वाचून वाचून लक्षात राहतील, किंवा रूप ओळखता तरी आले पाहिजे. सगळं लक्षात नाही राहिलं तरी ठीक आहे. बघा, इयम, इमे, इमाहा, इमाम, इमे, इमाहा, अनया, आभ्याम, आभिः, अस्यै, आभ्याम, आभ्यः, अस्याः, आभ्याम, आभ्यः, अस्याः, अनयोः, आसाम्, अस्याम, अनयोः, आसु. काळजी करू नका, हा क्लास झाल्यानंतर सगळ्यांकडून वाचून घेऊया. एवढंच आपल्याला व्यवस्थित शिकायचं आहे, कारण की हे एवढं महत्त्वाचं आहे, प्रत्येक श्लोकात, प्रत्येक वाक्यात असतं. आता हा शब्द जो आहे हा स्त्रीलिंग आहे, म्हणून हे जे सगळं काही हे लागणार आहे, हे सगळं कुठे लागणार आहे? स्त्रीलिंगामध्ये, पुल्लिंगामध्ये नाही. मग आता मी छोटी छोटी वाक्य बनवतो. बघा, इयम, इयम कन्या अस्ति, ही मुलगी आहे. आता त्याला आपण कर्म बनवतोय, मग काय करायचं? त्याला कर्ता वेगळा घ्यायचा. जसं आता कन्येला जर मी कर्म बनवणार असेल, तर मी काय करणार? दुसरा कोणीतरी कर्ता घेणार. पुत्र घेतला मी कर्ता. पश्यती पाहतो. कोणाला पाहतो? कन्येला. कन्या झाली कर्म. आणि या हा. कन्येला मग इमाम कन्याम पश्यती. बर. अनया, आता अनया म्हणजे या मुलीसोबत, समजा कन्या शब्द घेतो, कन्यया. जसं सीताचं होतं सीतया, तसं कन्याचं होईल कन्यया. आणि तृतीय विभक्ती सोपी जावी म्हणून मी काय करतो? सह, साकम, समम, सार्धम, जे तुम्हाला माहिती ते घेतो. बघा, अस्यै, कन्यायै, या मुलीला. अस्यै, बघा सीता शब्द पाठ पाहिजे तर हे सगळं कळेल. कन्यायै सुवर्णम ददामी, या मुलीला सोनं देतो. सुवर्णम ददामी.
मी देतो. अस्याः कन्यायाः, आता एकच शब्द घेतोय कॉन्स्टंटली. अस्याः, ते मी का लिहितोय बरं? कन्या, कन्यायाः, अस्याः कन्यायाः, म्हणजे त्या मुलीपासून गणितम पठामी. तर जे माझ्या मनात वाक्य येईल ते बनवतो. या मुलीपासून मी गणित शिकतो. अस्याः कन्यायाः गृहं कुत्र अस्ति? या मुलीचं घर, या मुलीचं च, चाची, हे सगळं षष्टी म्हणून कन्यायाः कुत्र अस्ति? या मुलीचं घर कुठे आहे? हा, अस्याम कन्यायाम सीता, सीतायाम कन्या, कन्यायाम अस्याम कन्यायाम गुणाः सन्ति. या मुलीमध्ये काय आहेत? गुण आहेत. झाली 7 वाक्य. तृतीया असले की सह वापरायचं, सोपं होऊन जातं. चतुर्थी असली की ददामी वापरायचं. आणि सप्तमी असली की तिच्यामध्ये गुण आहेत, तिच्यामध्ये दोष आहेत, किंवा विश्वास आहे, श्रद्धा आहे, असं बनवलं होऊन जातं. एकदा वाचतो. इयम इमे इमाः, इमाम इमे इमाः, अनया आभ्याम आभिः, अस्यै आभ्याम आभ्यः, अस्याः आभ्याम आभ्यः, अस्याः अनयोः आसाम, अस्याम अनयोः आसु. अर्थ काय होतो या सगळ्यांचा? सगळ्यांचा अर्थ हाच होतो, पण तो सर्वनाम पुल्लिंगाला लागलंय का स्त्रीलिंगाला लागलंय? पुल्लिंगाला असेल तर हा मुलगा, स्त्रीलिंगाला असेल तर ही मुलगी, कारण की प्रत्येक सर्वनाम तीनही लिंगात चालतं. उद्या तुम्हाला हे व्हिडिओ मिळून जाईल. लिहिण्याची चिंता करू नका, समजून घेण्याची करा. आता तिसरा शब्द शेवटचा, तो आता मी लिहिणार आहे. पहिला वाचतो. बघा, आपण जे म्हणतो ओम पूर्णमदः पूर्णमिदम इदम, पूर्णम इदम, इदम शब्दाचा अर्थ आहे हे. पण इदम हे नपुंसकलिंग शब्द असल्यामुळे इदम हे काय करतंय? नपुंसक लिंगालाच ग्रहण करते. म्हणजे जगत, हे जगत पूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदम इदम पूर्णम, इदम म्हणजे जवळचं, आणि नपुंसकलिंग जवळचं नपुंसकलिंग काय? जगत आहे. अशा प्रकारे ते अर्थ लावतात. तो भाग पुढचा आहे. चला आता वाचतो. इदम, इदम इमे इमानी, इदम इमे इमानी, अनेन आभ्याम एभिः, अस्मै आभ्याम एभ्यः, अस्मात् आभ्याम एभ्यः, अस्य अनयोः एषाम्, अस्मिन् अनयोः एषु. आता गंमत काय? तुम्हाला फक्त दोनच लक्षात ठेवायचे. खरं सांगायचं एकच लक्षात ठेवायचंय, कारण की प्रथमा आणि द्वितीया नपुंसकलिंगामध्ये सारखी. तृतीयापासून सप्तमीपर्यंत पुल्लिंगासारखं. पुन्हा बोलतो, ऐका 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 ऐका. नपुंसकलिंगामध्ये तुम्हाला फक्त पहिला शब्द, पहिलीच ओळ पाठ करायची. तर बऱ्याच जणांना काय झालं असेल, हे सगळे नवीन शब्द आणि एका वेळी एवढे सगळं चाललंय, टेन्शन येईल. नाही, तुम्हाला फक्त एकच पाठ करायचंय. द्वितीय विभक्ती सारखीच आहे, आणि तृतीयापासून सप्तमीपर्यंत पुल्लिंगासारखी आहे. बघा, तुम्हाला खरं वाटेल, नाही वाटेल. अनेन, आता हे काय आहे? नपुंसकलिंग आहे. आता मी जातो पाठीमागं, ते सुद्धा काय असणार आहे? अनेनच असणार आहे का? म्हणजे आणि पुल्लिंगामध्ये तृतीय विभक्तीपासून सप्तमी पण, जसं आपलं राम शब्दाचं आहे, रामेण रामाभ्याम रामैही, तसंच वनेन वनाभ्याम, वन शब्द नपुंसकलिंग असून सुद्धा ते पुल्लिंगाप्रमाणेच चालतं, पण सगळं नाही, तृतीयापासून. आता इदम याचे आपण काही वाक्य लिहूया. मग इदम हा शब्द नपुंसकलिंग असल्यामुळे मला तो पुल्लिंगाला लावता येणार नाही. मी असं नाही म्हणू शकत इदम बालकः, का? बालक आहे पुल्लिंग आणि इदम आहे नपुंसकलिंग. दोन्ही कसे पाहिजेत? सारखे पाहिजेत. किंवा मी असं पण नाही म्हणू शकत इदम बाला,
बाला शब्द आहे स्त्रीलिंग. इदम आहे नपुंसकलिंग. मग मला काय करावं लागेल? नपुंसकलिंग शब्द वापरायला लागेल. त्याच विभक्तीमध्ये वापरायला लागेल. तर मी वापरतो इदम राज्यम. इदम राज्यम अस्ति. हे राज्य आहे. एक स्टेट आहे. आता मी राज्यम शब्दालाच कर्म बनवतो. मग मी मगाशी पण म्हटलं होतं, जर मी एखाद्या गोष्टीला कर्म बनवत असेल तर मला कोणता तरी कर्ता घ्यावा लागतो. मग आता मी कर्ता घेतो अ, सेवक. सेवकः इदम राज्यम. झालं कर्म. वरचं राज्यम आणि खालचं राज्यम दोघांमध्ये फरक आहे, जरी ते सारखे दिसत असले तरी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. बघा, हे राज्यम पण सारखंच आहे आणि हे राज्यम पण सारखं आहे. कसं काय सारखं आहे? या ठिकाणी दिसायला सारखे आहेत ते. या ठिकाणी कर्ता सेवक आहे आणि राज्य कर्म आहे. या ठिकाणी कर्ता नाही, राज्यच कर्म आहे. राज्यच कर्ता आहे. मग ज्यावेळी आपल्याला एखाद्या शब्दाला कर्म बनवायचं असतं, त्यावेळी आपण काय करतो? वेगळा कर्ता घेतो, जो की मी सेवक म्हणून घेतलेला आहे. हे अर्धा पाऊण तास तुम्हाला पूर्ण अंगाचा कान करून ऐकायचंय, जेणेकरून तुमचं श्रवण इतकं स्ट्रांग होतं की तुम्हाला 50% तिथंच कळून जातं आणि उरलेलं 50% आपण प्रयत्न करून कळून घेतो. अनेन, अनेन किंवा एतेन राज्येन, या राज्यासोबत व्यवहरामी. म्हणजे मी व्यवहार करतो या राज्यासोबत. अनेन किंवा एतेन राज्येन सह व्यवहरामी. व्यवहार करतो. बघा, अस्मै सह वापरलं, तृतीय विभक्ती सोपी झाली. अस्मै राज्याय नमः. या राज्याला नमस्कार. भरपूर राजकारण केलं, तुम्हाला नमस्कार. अस्मात राज्यात, या राज्यापासून. अस्मात राज्यात, हम्म, या राज्यापासून ग्रामः, हम्म, किंवा अस्मात राज्यात ग्रामः बहिः अस्ति. गाव या राज्यापासून काय बाहेर आहे. या राज्यापासून अस्मात म्हणा किंवा अस्माद, पण या ठिकाणी तुम्हाला सांगेन पुढे गेल्यानंतर हे काय आहे. चा द कधी होतो वगैरे येणारच आहे ते. अस्मात राज्यात ग्रामः बहिः अस्ति. गाव या राज्याच्या बाहेर आहे. अस्य राज्यस्य नेता कः. या राज्याचा नेता, नायक कोण आहे? अस्य षष्ठी नपुंसकलिंग. राज्य षष्ठी नपुंसकलिंग. या राज्याचा नेता. राजा, राज्य आणि नेता यांचा संबंध दाखवला. अस्मिन राज्ये, या राज्यामध्ये कती वनानी संती. या राज्यामध्ये किती वन आहेत? किती वन? अनेक वन आहेत. बघा, इदम, इदम हे मी तुम्हाला सगळं एका वचनात सांगितलेलं आहे. पहिला एकवचनात जमवायचं, नंतर बहुवचनामध्ये जमून जाईल. मग आपण काय पाहिलं? अयम इदम हा शब्द तीनही लिंगांमध्ये पाहिला. ओके. मग आपल्याला काय करायचंय? थोडं थोडं लक्षात ठेवायचं. थोडं थोडं का? तर नपुंसकलिंग तृतीया विभक्तीनंतर पुल्लिंगासारखाच चालतो. आणि आपण मुख्य टेबल पाहिलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये भ्याम 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 हे लक्षात नसतं ठेवायचं. इथून ए बी ही पासून ते नामपर्यंत लक्षात नाही ठेवायचं. हा बेसिक टेबल ही आपल्या थोडासा लक्षात आहे.
बऱ्याच ठिकाणी तो काय करतो आपल्याला मदत करतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा पाहिला टेबल. आता एक 7 मिनिटं आहेत आपल्याकडं. एक छोटीशी संधी सोपी असल्यामुळे वृद्धी पाहिली का? येस, पाहिलेली आहे आपण ती. नाही, हे आपण पाहिलेलं आहे. हा, याविषयी काय डाऊट असेल तर विचारा. चला, आता डाऊटला आपण वेळ देऊया. 6-7 मिनिटं. 7 वाक्य बनवायला यायलाच पाहिजे. येत नसतील तर काय करायचं? तृतीय विभक्तीमध्ये सह वापरायचं. चतुर्थीमध्ये ददामी वापरायचं. सप्तमीमध्ये गुण, दोष किंवा विश्वास, श्रद्धा अशा गोष्टी वापरायच्या. द्वितीय विभक्तीमध्ये काय करायचं? कुठला तरी वेगळा कर्ता घ्यायचा. द्वितीय विभक्तीचं वाक्य बनतं. प्रथमा विभक्ती तर सोपीच आहे. बोला, याच्यामध्ये काय नाही कळलेलं आहे तुम्हाला? आता तुमचा बोलायचा वेळ आहे. हम्म कळलं सर. हो सर. हम्म तर प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस करावी लागेल. म्हणजे हे शब्द जे आहेत, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग, हे शब्द काय तुम्हाला थोडेसे घोकावे लागतील. अयम, इमौ, इमे, इमम, हम्म. इमौ, इमान, अनेन आभ्याम एभिः, अस्मै आभ्याम एभ्यः, अस्मात् आभ्याम एभ्यः. आणि तुम्हाला एवढं पण अवघड जाणार नाही की पार तुम्हाला कळणारच नाही कुठली विभक्ती ही. अस्मै आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तस्मै ही चतुर्थी, अस्मै ही चतुर्थीच आहे. अस्मात, अस्य, विभक्त्या अनेन हे तृतीय आहेत, हे तुम्हाला कळणार आहे. असं नाही की तुम्हाला काहीच कळणार नाही. ठीक आहे. तर हे झाले हम्म. पुल्लिंग शब्द. विचारू शकता अजून काय डाऊट असेल तर. मग या ठिकाणी अयम आहे, मग हा नपुंसक लिंग आहे का हो शेवटी म असल्यामुळे? हम्म. शेवटी म असेल. आपण सुरुवातीला जेव्हा शिकायला चालू केलं तेव्हा काय म्हटलं होतं की नाहीये. हम्म. ज्याच्या शेवटी म असतो ते नपुंसक लिंग आहे. पण मी तुम्हाला ते हम्म. शिकवतानाच म्हटलं होतं, हे फक्त सुरुवातीला समजण्यासाठी नियम आहेत. असे काही शब्द आहेत ज्याच्या ठिकाणी विसर्ग आहे तरी ते नपुंसक लिंग आहेत किंवा स्त्रीलिंग आहेत. असं पण होऊ शकतं. मग तुम्हाला सुरुवातीला खूपच जड जाऊ नये म्हणून केलेल्या त्या काय आहेत? योजना आहेत, क्लृप्ती आहेत, उपाय आहेत. ठीक आहे. तर आज फक्त आपल्याला हा एकच शब्द बघायचा आहे. आणि अ, तुमच्याकडून एकदा वाचून घेतो. डाऊट नसतील तर पुढची कॉन्सेप्ट, नाहीतर याचे तुम्ही सुद्धा वाक्य बनवा म्हणजे क्लॅरिटी अजून येईल. ठीक आहे. आपण वाक्य बनवूया ह्याचे, म्हणजे क्लॅरिटी अजून येईल. मग एकदा पुन्हा सांगतो, समराईज करतो. इदम हा शब्द आणि एतत हा शब्द काहीही फरक नाही. जसा एतत शब्द 3ही लिंगांमध्ये चालतो, 7ही विभक्त्यांमध्ये चालतो, तसा इदम शब्द सुद्धा 3ही लिंग, 7ही विभक्त्यांमध्ये चालतो. आणि ज्या ज्या वेळेला आपण हे शब्द वापरतो त्या त्या वेळेला त्याच्या समोर असणारा जो नाम आहे, त्या दोघांची विभक्ती सारखी पाहिजे. उदाहरणार्थ, अस्य रामात नाही म्हणू शकत मी. अस्य आहे षष्ठी आणि रामात होईल पंचमी. मग दोघांची विभक्ती म्हणजे सर्वनामाची आणि नामाची विभक्ती सारखी हवी. लक्षात ठेवा नियम. काहींना नियम ऐकल्यानंतरच लक्षात राहतं. चांगली सवय आहे. बघा, मी रामात नाही लिहू शकत, कारण की रामाची झाली पंचमी आणि अस्याची आहे षष्ठी. मग काय, नाम आणि सर्वनाम यांची विभक्ती सारखी असावी. अस्य रामस्य. मग लिंगही सारखं असावं. हो, मी असं नाही म्हणू शकत अस्य सीतायाः. अहो, सीता तर षष्टीच आहे. अस्य पण षष्टीच आहे. अहो, जरी षष्टी असली तरी अस्य काय आहे? पुल्लिंग. सीता काय आहे? स्त्रीलिंग. म्हणजे काय, तुम्ही स्त्रीलिंग. ज्यावेळी हे सर्वनाम वापरता त्यांची विभक्ती, लिंग, वचन हे सारखंच असायला पाहिजे.
म्हणून मी म्हणताना काय म्हटलं, अयम बालकः, कारण की अयम पुल्लिंग आहे म्हणून बालकः. अयम प्रथमा आहे म्हणून बालकः. अयम एकवचन आहे म्हणून बालकः. डाऊट असेल विचारू शकता. मी तुम्हाला समराईज थोडक्यात केलेला आहे. ह्याच्यानंतर एक कॉन्सेप्ट बघायची आणि आपल्याला वाचन सुद्धा करायचंय. म्हणजे हे आपल्या तोंडात सुद्धा खेळले पाहिजेत. ठीक आहे. अयम इमौ इमे इमम इमौ इमान अनेन आभ्याम एभिः अस्मै आभ्याम एभ्यः अस्मात् आभ्याम एभ्यः अस्य अनयोः एषाम् अस्मिन् अनयोः एषु. पुढचं कसं होणार? इयम इमे इमाः इमाम इमे इमाः अनया आभ्याम आभिः अस्यै आभ्याम आभ्यः अस्याः आभ्याम आभ्यः अस्याः अनयोः आसाम् अस्याम अनयोः आसु. नपुंसकलिंग पुल्लिंगासारखं, फक्त लक्षात काय ठेवायचंय? इदम इमे इमानी, इदम इमे इमानी. उपनिषदामध्ये बऱ्याच वेळा बृहदारण्यक नावाच्या उपनिषदामध्ये हा इमानी शब्द आलेला आहे. इमान शब्दाचा काहीही संबंध नाही आहे. आपला जो इमान, एतबार किंवा लॉयल्टी, इमान त्याच्याशी संबंध नाही आहे. इमान, इमानी बऱ्याच वेळा आलेला आहे ब्रह्माचा उपदेश करताना. यतो वा इमानी भूतानी जायन्ते. ही सगळी भूत म्हणजे पंचमहाभूत ज्याच्यापासून उत्पन्न झालेली आहे. खूप वेळा येतो हा श्लोक, मंत्र बऱ्याच वेळा. यतो वायुमाने भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती. ज्याच्यामुळं ती जगतायत, ज्याच्यातून उत्पन्न झालेली, ज्याच्यामध्ये लय होणार आहे ते ब्रह्म आहे आणि ते तू आहे असं सांगतात. ब्रह्माचा उपदेश करताना बृहदारण्यक नावाच्या 10 उपनिषदांपैकी सगळ्यात मोठं असणारं, त्यामध्ये हा बऱ्याच वेळा शब्द आलेला आहे. गीतेमध्ये सुद्धा आलेला आहे. ठीक आहे. लगेच जॉईन करा. आपण सगळे मिळून त्याला वाचूया आणि प्रयत्न करूया थोडं थोडं लक्षात ठेवायचं. आणि मग पुढची कॉन्सेप्ट. ओके.